नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे प्रेफरन्स। आता या प्रेफरन्स संदर्भात तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न पडलेले आहेत। त्या जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तत्पूर्वी आपण मागचा एक व्हिडिओ टाकला होता की प्रेफरन्ससाठी मेंटरशिप बॅच किंवा प्रेफरन्स बॅच लावावी का, हा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली असे भरपूर कमेंट आले की खूप जणांना त्याची जाणीव झाली की प्रेफरन्ससाठी बॅच लावण्याची आवश्यकता नाही आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी। आणि खूप जणांचं म्हणणं होतं की प्रेफरन्ससाठी व्हिडिओची सिरीज चालू करा। तर आपण तुमच्यासाठी प्रेफरन्ससाठी एक व्हिडिओ सिरीज चालू करत आहोत। अगदी प्रेफरन्सचे बेसिकपासून एंडिंगपर्यंतची सगळी एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स सगळी माहिती, तेही सगळी फ्रीमध्ये, तेही यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर सर्वच्या सर्व फ्रीमध्ये असणार आहे। आता जो काही आपण प्रेफरन्ससाठी बॅच लावावी का असा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सगळी माहिती सांगितली होती। तो व्हिडिओ पाहून काही जणांना मिरच्या खूप झोंबल्या होत्या, इतक्या मिरच्या झोंबल्या की ते अक्षरशः व्हिडिओमध्ये येऊन, बाबू तुम्हाला समजत नाही आहे, तुम्ही आणखीन लहान आहात, प्रेफरन्ससाठी बॅच लावावी लागते असं म्हणले। तर ठीक आहे बाबा, आम्ही बाबू तर आम्ही बाबू, आम्ही लहान तर आम्ही लहान, आम्ही तुमच्या इतपत गोरगरिबांचे पैसे लाटण्या इतपत आम्ही मोठे झालेलो नाही आहेत, आम्ही लहान तर आम्ही लहानच। ठीक आहे, असो, आपल्याला कोणाला ट्रोल करायचं नाही, काय नाही, जास्तीचं आहे, जास्तीनं जास्तीच्या मार्गाने चालू असो। आता आपण तुमच्या मनातील जे काही प्रेफरन्स संदर्भात प्रश्न पडलेले आहेत त्याचे एकदम डिटेलमध्ये उत्तर पाहायला चालू करू। हे पहा, आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रेफरन्स संदर्भात एकदम बेसिक व्हिडिओ आहे। जे आता या शिक्षक भरतीमध्ये नव्याने आलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय फायदेमंद असणार आहे आणि जे जुनेसुद्धा आहेत त्यांनासुद्धा याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहेत। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 7 प्रश्न पाहणार आहोत आणि त्या 7 प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे की प्रेफरन्स म्हणजे काय। आता पुन्हा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की प्रेफरन्स कशावर आधारित असतात, प्रेफरन्स कधी दिसतात, प्रेफरन्स कसे दिसतात, प्रेफरन्सचा अभ्यास प्रेफरन्सचा अभ्यास कसा करावा, मग प्रेफरन्स देताना कोणती काळजी द्यावी, मग प्रेफरन्स कसे द्यावे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आता एकदम डिटेलमध्ये पाहायला सुरुवात करू। हे पहा, सगळ्यांच्या मनातला असा पहिला प्रश्न असा आहे की प्रेफरन्स म्हणजे काय। हे पहा, प्रेफरन्स म्हणजे कुठलं काही असं एक नवीन शोध लावलेली गोष्ट नाही आहे। प्रेफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम, हे एक अशी साधी गोष्ट आहे। आता तुम्हाला एकदम उदाहरणादाखल सांगतो। ज्यावेळेस आपण TETचा फॉर्म भरला किंवा आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा फॉर्म भरला, त्यावेळेस फॉर्म भरताना आपल्याला तिथं सेंटर निवडायचे होते की आपल्याला परीक्षा कुठं द्यायची आहे। आपल्याला तिथं 3 सेंटर निवडायचे होते किंवा 3 जिल्हे निवडायचे होते। आपण आपल्या सोयीनुसार तिथं सेंटर टाकले आणि आपला तिथं नंबर आला, काही जणांचा दुसरीकडे आला। प्रेफरन्सच्या बाबतीतसुद्धा तसंच असतं। आपल्याला आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही जागा आहेत त्या आपल्याला दिसतात आणि आपल्याला कुठं नोकरी करायची आहे त्यानुसार त्याचा क्रम ठरवायचा असतो। 1 नंबरला आता मी लातूर असेल तर मी लातूर निवडणार, 2 नंबरला मी धाराशिव निवडणार, 3 नंबरला मला आवडणारा असणारा मी नांदेड निवडणार, अशा पद्धतीने असे मी जिल्हे निवडणार, ते असतात प्रेफरन्स। जसं आपण हॉल तिकीटच्या बाबतीत परीक्षा देताना आपलं सेंटर जवळ यावं जसं निवडत होतो, तसंच प्राधान्यक्रमामध्ये प्रेफरन्समध्ये तसंच असतं। प्रेफरन्स म्हणजे हेच असतं, जे आपली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता असते त्यानुसार आपल्याला प्रेफरन्स येतात, मग ते आपल्याला सिक्वेन्सनुसार लावायचे असतात। बस एवढंच आहे। आता ह्याच्या पुढं थोडंसं बोलू, प्रेफरन्स कशावर आधारित असतात। हे पहा, प्रेफरन्स कशावर असतात तर प्रेफरन्स हे तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेवर आधारित असतात। एक पहा, तुमचं फक्त 12वी झाले, 12वी नंतर तुम्ही DED केलेलं आहे, त्यानंतर तुम्ही टेटची परीक्षा दिलेली आहे, TETसुद्धा पास आहात, टेटमध्ये मार्क पडलेले आहेत, तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग तुम्हाला
फक्त 1ली ते 5वीच्याच प्रेफरन्स येणार. प्रेफरन्स म्हणजे जागा, तुम्हाला नोकरीसाठी अवेलेबल असलेल्या जागा, तुम्ही नोकरी करू इच्छित असणाऱ्या जागा, हे असं असतं. मग आता तुमचं जर 6वी ते 8वीची तुम्ही TET पास केलेली असेल तर 6वी ते 8वीचे सुद्धा जागा येणार. मग त्याच्यामध्ये विषय असतात, इंग्लिश असतं, मराठी असतं, हिंदी असतं. मग आता हे कशावर आधारित असतं? हे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयावर आधारित असतं. तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला जो विषय असतो आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण तो टाकलेला असतो, त्यानुसार आपल्याला प्रेफरन्स 6वी ते 8वीचे त्या विषयाचे येतात. कळालं? शैक्षणिक अर्हतेवर आधारित आपले प्रेफरन्स येत असतात, म्हणजे जनरेट होत असतात. हे झालं. मग जसजशी तुमची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता किंवा पात्रता वाढत जाते तसतसं तुमचे प्रेफरन्सची संख्यासुद्धा ही वाढत जाते, म्हणजे तुमची नोकरीला लागण्याचे चान्सेससुद्धा वाढत जातात. 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी असे 4 टप्पे असतात. आणि अशा 4 टप्प्याची वेगवेगळी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असते, जी की आपण पूर्ण केलेली आहे. त्याच्यातले काही जणांची 1ली आहे, 2री आहे. मग त्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सध्या जाहिराती चालू आहेत. जाहिरातीचा टॅब क्लोज झाला की मग त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स येतील. मग आता प्रेफरन्स कधी दिसतात तर हे मी आत्ता सांगितलं. सध्या जाहिरातीचा कालावधी चालू आहे. ह्या जाहिराती येण्याचा कालावधी संपला, त्यानंतर काही दिवसानंतर ते पवित्र पोर्टलवर त्याची टेस्टिंग होते. टेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला आपल्या लॉग इनला ते जाहिराती दिसतात, म्हणजे ते प्रेफरन्स दिसतात. मग हे प्रेफरन्स कसे दिसतात? प्रेफरन्स हे अतिशय सुंदर दिसतात. प्रेफरन्स म्हणजे आपल्याला आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला नोकरी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांचा तपशीलवार माहिती दिसते. सगळे प्रेफरन्स आपल्याला आपल्या लॉग इनवर दिसतात. समजा लातूरमध्ये असेल तर लातूर झडपी आहे का, नगरपालिका आहे का, महानगरपालिका आहे का. तर लातूर महानगरपालिका आहे, पण लातूर जिल्ह्यामध्ये पण काय नगरपालिका आहेत, औसा नगरपालिका आहे. मग तिथल्यासुद्धा जागा आलेल्या आहेत, त्या दिसतात. त्या नसेल तर मग दुसऱ्या, तेही कुठल्या आपल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार. मग आता प्रेफरन्स कसे दिसतात तर हे सांगितलं. आता कसे उघडायचे असतात? ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन झालं, जाहिरातीचा टॅब क्लोज झाला, ज्यावेळेस आपल्याला लॉग इनला प्रेफरन्स येतील त्यावेळेस कसं असतं? ज्यावेळेस आपला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकतो त्यावेळेस आपलं पेज खुलं होतं. इकडं डाव्या बाजूला जनरेट प्रेफरन्स म्हणून येतं. त्याला क्लिक केल्यानंतर इकडं आपल्या होम पेजवर तिथं जनरेट म्हणून ऑप्शन येतं. जनरेट केले की आपल्याला सगळे प्रेफरन्स दिसतात. काही जणांना 50 येतील, काही जणांना 100 येतील, काही जणांना 400 येतील, काही जणांना 200 येतील, काही जणांना 20-25 येतील. हे का? आपल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार असतं ते. मग आता याचा अभ्यास कसा करायचा असतो हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रेफरन्स आपल्या लॉग इनला आले, मग याचा अभ्यास कसा करायचा? लॉग इनला गेलो आपण, प्रेफरन्स कसे आले हे दिसले. मग आता समजा आपण आपल्या लॉग इनला उघडलेलं आहे, आपल्याला प्रेफरन्स कसे आले ते कळालं. पण आता एक उदाहरण देतो. आता लातूर झडपी आहे, मग इथं येणार लातूर एज्युकेशन हेच नाव येणार लातूर झडपीचं. मग मी ते येणार त्याच्याच पुढं 1ली ते 5वीची असेल तिथे येणार 1ली ते 5वी. मग त्याच्यानंतर स्केल येणार, स्केलच्या पुढे एक नंतर गोल ऑप्शन असतो, त्याला क्लिक केलं ना मग लातूर झडपीची पूर्ण जाहिरात ओपन होते. मग त्याच्यामध्ये समांतर आरक्षण, उभे आरक्षण, आडवे आरक्षण, कोणत्या ह्या प्रवर्गाला किती जागा आहेत, ओपनला किती जागा आहेत, सगळं महिलांना किती आहेत, मग जे काही दिव्यांग आहेत त्यांना किती जागा दिलेल्या आहेत, ती संपूर्ण जाहिरात तिथे दिसते. मग ती जाहिरात आपण पाहायची असते. आता मी पुरुष आहे तर मग मी काय करणार? अगोदर सर्वसाधारण पुरुष प्रवर्गामध्ये किती जागा आहेत, त्याही माझा प्रवर्ग कुठला आहे SCBC, तर मग मी तो पाहणार. SCBCमध्ये पुरुष प्रवर्गामध्ये मला किती जागा दिसतात सर्वसाधारणमध्ये, बस. ओपनमध्ये किती दिसतात सर्वसाधारणमध्ये, ओपनमध्ये पुरुषांना त्या, आणि SCBCमध्ये पुरुषांना किती दिसतात हे मी तेवढे पाहणार. मग तिथं मला पुरुषांना एकही जागा दिसत नसेल तर मग मी लातूर झडपीला क्लिक करेल का? तो प्रेफरन्स द्यायचं ठरवेल का? तर अजिबात नाही. हा असा आहे प्रेफरन्सचा अभ्यास. मग प्रेफरन्स देताना याच्या पुढला प्रश्न की प्रेफरन्स देताना कोणती काळजी घ्यावी हे पहा. प्रेफरन्स देताना
खूप काळजी घ्यावी लागते. अशी काही काळजी घ्यायची नाही की आपल्याला पर्वत डोक्यावर उचलायचं आहे एवढी काळजी घ्यायची नाही, म्हणजे पर्वत डोक्यावर उचलून चालायचं असं नाही. साध्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची असते की आपल्याला नेमकं ठरवायचं आहे आपल्याला नोकरी नेमकी कुठं करायची आहे. नोकरी करायची आहे का नुसतं नोकरी लागल्या म्हणून दाखवायची आहे. आता आपल्या मार्गानुसार ठरवायचं. आपलं महाराष्ट्रामध्ये कुठंही जाऊन नोकरी करण्याची तयारी असेल तर प्रेफरन्स देताना कुठलीही घाबरायची गोष्ट नाही आहे. कारण 100 प्रेफरन्समध्ये पुष्कळ होतात. काही जणांना 50-60च येतात, त्याच्यामधूनच त्यांना ते निवडायचे असतात. असे तर आपल्याला 100 निवडायचे आहेत. आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची कुठेही असेल तर प्रेफरन्स देताना तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आपण कुठेही नोकरी करायला तयार आहे. मग आता याच्यामध्ये काळजी कुठली घ्यायची की आपला प्रवर्ग कुठला आहे, ती जाहिरात पाहिजे, त्याच्यामध्ये जागा किती आलेल्या आहेत ते पाहिजे, आपला विषय कोणता आहे. मग आपल्याला 11वी ते 12वीला जायचं आहे का हा विचार करायचा. 11वी ते 12वीला जायचं आहे तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जागा बोटावर मोजणे इतके असतात, तो चान्स सोडून द्यायचा. तो विथ इंटरव्ह्यूला असतो. मग विथ इंटरव्ह्यूला गेला तर इंटरव्ह्यू गेल्यानंतर मग ह्याच्या गोष्टी असतात, त्याचा विचार करायचा. म्हणजे याची काळजी घ्यायची. 9वी ते 10वीच्या झडपीच्या जागा असतात, पण ह्या जवळजवळ मराठवाड्यामध्ये कमी आहेत, मराठवाड्याच्या बाहेर जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. मग 6वी ते 8वीच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहेत. मग हिथं करायच्या का ते पाहायचं. मग त्यानंतर 1ली ते 5वी. मग याच्यामध्ये आपल्याला 1ली ते 5वीवर आपल्याला नोकरी करायची आहे का 6वी ते 8वीवर करायची आहे का 9वी ते 10वीवर करायची आहे किंवा 11वी ते 12वीवर करायचं, हे अगोदर ठरवायचं, हे अगोदर फिक्स करायचं. ही काळजी घ्यायची. नाहीतर माझी पात्रता 1लीपासून 12वीची आहे, मग मी ह्याचे देतो, हिताचे देतो, काही ह्याचे देतो, काही ह्याचे देत नाही. ठरवा अगोदर. 11वी 12वी विथ इंटरव्ह्यू कमी जागा, विदाऊट इंटरव्ह्यूला कमी जागा, तिथं चान्सच लागणार नाही. विथ इंटरव्ह्यूमध्येच पाहावं लागेल. मग तिथं पैसे देऊन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तशा घडतात, बोलायला नाही पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी घडतात. मग ती तयारी असेल तर मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंडला तयारी करायची. पण विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 11वी ते 12वी थोड्याशा जागा म्हणजे नसल्या तर जमा असतात. 9वी ते 10वी असतात. मग त्यासाठी मार्क्ससुद्धा जास्त हवे लागतात. मग आपले मार्क्स पाहिजे, शैक्षणिक व्यवस्थेत अर्हता पाहिजे, आरक्षण पाहिजे, आपल्याला आलेल्या जागा ह्या पाहिजेत. ह्या गोष्टींची काळजी तिथं घ्यावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला खरंच नोकरी करायची आहे का. नोकरी करायची असेल तर कुठलेही प्रेफरन्स दिले तर चालतील. म्हणजे कुठेही जाऊन नोकरी करायची तयारी असतील तर प्रेफरन्स सगळे दिलेले चालतील. मग जिथं नोकरी करायचीच नाही तिथं प्रेफरन्स द्यायची नाहीत, ही एवढी काळजी घ्यायची. मग आता सगळ्यात महत्त्वाचं आणखीन शेवटचं की प्रेफरन्स कसे द्यावेत. तुम्हाला उतरत्या क्रमाने सुद्धा प्रेफरन्स देता येतात. म्हणजे आता तुमची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता 1ली ते 12वीची आहे, चांगले मार्क्ससुद्धा आहेत, तर तुम्ही साहजिकच अगोदर 11वी 12वी बघणार, मग पुन्हा 9वी 10वी, मग पुन्हा 6वी 8वी, मग पुन्हा 1ली ते 5वी. तसं तर वरूनच खाली यायला पाहिजे प्रेफरन्स. आता काही जणांची इच्छा असते की बाबा मला 1ली ते 5वीला जायचं आहे, मला 1ली ते 5वीचा शिक्षक व्हायचं, तर त्यांनी 1ली ते 5वीचे द्यायचे. हे ज्याचं त्याचं वैयक्तिक असतं की प्रेफरन्स कसे द्यायचे. फक्त 1ली ते 5वीचा द्यायचे किंवा 6वी ते 8वीचा द्यायचे किंवा 9वी ते 10वीचे किंवा 11वी ते 12वी. हे ज्याच्या त्याच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेवर असतं आणि ज्याच्या त्याच्या मनावर असतं. तसं तर वरूनसुद्धा खाली देता येतात व 1 ते 5पासूनसुद्धा वरतीसुद्धा जाता येतं. पण इथं पैशाचा विषय असतो, पगारीचा विषय असतो. 1ली ते 5वीला कमी, 6वी ते 8वीला त्याच्यापेक्षा जास्त, 9वी ते 10वीला त्याच्यापेक्षा जास्त, 11वी ते 12वीला सगळ्यात जास्त असे पगारीचं असतात. याच्यामुळे याचासुद्धा विचार करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बदली प्रक्रिया नाही आहे, त्यामुळं प्रेफरन्स देताना बदलीचा सुद्धा विचार करावा लागतो. सध्या प्रेफरन्सच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या बेसिकमध्ये इतक्या अशा गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला प्रेफरन्स देताना करावा लागतो. मग आता याच्यानंतर पुढला जो काही व्हिडिओ असेल तो आपलं कान, मेंदू, विचार, भविष्य या सगळ्यांचा विचार करावायला लागणारा पुढला व्हिडिओ असेल, जो की प्रेफरन्स देण्या अगोदर त्या गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण प्रेफरन्स देताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा, सेन्सिटिव्ह मुद्दा असणार आहे, तुमच्या काळजाला भिडणार आहे, प्रत्येकाला त्या गोष्टीचा विचार करायला लावणारच आहे. ह्या विषयासंदर्भात आपण
पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेऊ. आता डायरेक्ट प्रेफरन्स कसे द्यायचे, कुठल्या जिल्ह्याचा बिंदू येणार आणि कुठल्या नाही येणार, कमी मार्क्स पडले तर नोकरी नाही लागणार आणि जास्त मार्क पडले तरी नोकरी जाणार आणि त्यासाठी आमची बॅच घ्या ना, आम्ही गायडन्स करतो आणि इकडे यायला हे प्रेफरन्स द्या. तसं नाही, स्टेप बाय स्टेप चला, सगळ्या गोष्टीची माहिती करून घ्या. अगोदर प्रेफरन्स संदर्भात जी काही बेसिक माहिती होती, नवीन विद्यार्थी आहेत, नवीन हे आहेत किंवा जुने आहेत, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. मग आता याच्या संदर्भात नंतरचा व्हिडिओ असणार की प्रेफरन्स देताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी किंवा कोणत्या गोष्टींचा विचार करावा. तो विचार जोपर्यंत आपण करत नाही आहे तोपर्यंत आपण प्रेफरन्स देण्याकडे वळायचं नसतं. प्रेफरन्स देताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा ही गोष्ट आहे, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. त्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच आपल्याला प्रेफरन्स देण्याचं पाऊल उचलायला हवं. त्या सगळ्या गोष्टी कुठल्या आहेत त्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप सांगू. त्या गोष्टी तुम्हाला कुणीही सांगणार नाही आहे. सगळेजण सांगेल की तुमचा हिथं चान्स आहे, तुम्ही हिथं देऊन टाका, तुमचे असे मार्क आहेत, तुम्ही तिथं देऊन टाका. अशानं नसतं चलत. भविष्याचा सुद्धा विचार करावा लागतो. भविष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागतात. एका दिवसाचा प्रश्न नाही आहे, आपल्याला रिटायरमेंट होण्यापर्यंतचा प्रश्न आहे, आपल्या पूर्ण भविष्याचा प्रश्न आहे, आपल्या पूर्ण फॅमिलीचा प्रश्न आहे, आपल्या पूर्ण समाजाचा प्रश्न आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या संदर्भात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहू. तर ठीक आहे, गरमी खूप होत आहे, उष्णता खूप आहे, तरीसुद्धा घामाच्या धारा येत असतानासुद्धा मी हा व्हिडिओ करत आहे. कारण का सध्या मार्केटमध्ये बरेचसे वेगवेगळे वातावरण चालू आहेत, असं आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. मला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या गोष्टी मी करत आहे. मागे प्रेफरन्स संदर्भात व्हिडिओ टाकला. मग आता प्रेफरन्स संदर्भात जेवढ्या काही गोष्टी माझ्याकडून तुम्हाला सांगणं शक्य होईल त्याही फ्रीमध्ये एकदम व्यवस्थित, एकदम डीप, स्टेप बाय स्टेप, सर्वांना लहान लेकराला सुद्धा समजेल अशा भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यातला बेसिक व्हिडिओ हा होता. हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. आणि गडबड करू नका. सगळ्या गोष्टीची मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक दिसाड व्हिडिओ सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. कधी जोपर्यंत प्रेफरन्स आपल्या लॉग इनला येतील त्याच्या अगोदरपर्यंत ह्या व्हिडिओची सिरीज संपलेली असेल. तुमच्या मनातील जेवढे काही प्रश्न पडले असतील त्या सगळ्या शंका दुरुस्त होऊन जाईल किंवा दूर होऊन जातील. आणि तुम्हाला आणखीन काय प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्स खुल्ला आहे. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या नोट्स त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड. सोबत आहेत त्यांच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानशावजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा ती म्हणजे यशाची हमी. 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 ती म्हणजे यशाची हमी.